लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना काही काळ सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केल्यानंतर सोन्याच्या बाजारात ग्राहकांच्या प्रतिसादात मोठा बदल दिसून येत असल्याची प्रतिक्रिया नाशिक सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे यांनी दिली आहे. गिरीश नवसे यांनी म्हटलं आहे की पंतप्रधानांच्या आवाहनानंतर अनेक ग्राहकांनी सोन्याच्या खरेदीबाबत सावध भूमिका घेतली असून बाजारात चौकशी वाढली असली तरी प्रत्यक्ष खरेदीत काही प्रमाणात घट जाणवत आहे. विशेषतः मध्यमवर्गीय ग्राहक सध्या सोन्याच्या वाढत्या दरांमुळे आणि भविष्यातील आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन खरेदी पुढे ढकलत आहेत. की त्यांनी पुढे सांगितलं आहे की लग्न, सराई आणि पारंपरिक कार्यक्रमांमुळे काही प्रमाणात मागणी कायम असली तरी गुंतवणूक म्हणून होणारी खरेदी कमी झाली आहे. आगामी काळात सोन्याचे दर आणि केंद्र सरकारचे आर्थिक धोरणे यावर बाजाराची दिशा अवलंबून राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा परकीय चलनसाठा वाचवण्यासाठी नागरिकांनी 1 वर्ष सोने खरेदी टाळावे असे आवाहन केले होते. या वक्तव्यानंतर देशभरात सराफा बाजारात चर्चांना उधाण आलेलं आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आव्हान संपूर्ण देशवासियांना केलेलं आहे, सोने खरेदी वर्षभर टाळा. परंतु याविषयी सराफ व्यावसायिक आणि सराफ व्यापारी यांच्यामध्ये एक मोठी भीती निर्माण झाली की आर्थिक संकट या व्यवसायांवर येणार आहे सोने खरेदी न करण्याबाबत. याविषयी सराफ असोसिएशनचे नाशिक शहराचे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे माझ्याबरोबर आहेत. याविषयी डायरेक्ट इनडायरेक्ट काय नेमकं इम्पॅक्ट सोने खरेदी न केल्यामुळे व्यावसायिकांवर, उद्योजकांवर येणार आहे? नमस्कार. या निर्णयामुळे यावर अवलंबून असलेले कारागीर, त्याचबरोबर प्रत्येक दुकानात असलेले सेल्समन यांच्यावर डायरेक्टली याचा इफेक्ट होणार आहे. त्याचबरोबर ह्या इंडस्ट्रीमध्ये, ज्वेलरी इंडस्ट्रीबरोबरच याच्यावर अनेक सोशल मीडियाचे इन्फ्लुएन्स जे असतात ते आहे. त्यानंतर ॲडव्हर्टाईज एजन्सीज आहेत. त्यानंतर प्लास्टिकचे जे आमचे बॉक्सेस असतात, जे ज्वेलरी पॅकेजिंगचे मटेरियल असतं, ती इंडस्ट्री पण याच्यावर बऱ्यापैकी अवलंबून आहे. त्याचबरोबर बऱ्याच शोरूम्समध्ये जे काम करणाऱ्या आहेत, त्या महिला आहेत, त्यांच्यावर डायरेक्टली याचा इफेक्ट पडेल आणि याचा सामना पुढील 1 वर्ष आम्हाला करायचा आहे. याविषयी आपण काय संदेश दिला किंवा काही बैठक झाली, याविषयी काही चर्चा झाली व्यावसायिकांमध्ये, आपल्या ज्या सराफ व्यावसायिक करतात आमच्यात, आणि त्यांचं काय मत आहे याविषयी जेव्हा ही गोष्ट समोर आली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केल्यानंतर? यामध्ये आता आम्ही तर नाशिक स्तरावर आहे, पण याच्यामध्ये राष्ट्रीय स्तरावर बऱ्याचपैकी बैठका चालू आहे. पुढील हप्त्यापर्यंत काही आमचे संघटना आहे ते पंतप्रधानांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर आम्हाला पुढे काय मार्गदर्शन येईल त्याप्रमाणे आम्ही काम करणार आहोत. पण आत्ताच्या घडीला काही फरक जाणवतोय ग्राहकांवरती, किंवा जे आव्हान केले त्याच्यानंतर जी काही विक्री आहे, सोन्याची खरेदी आहे, याच्यावरती काही फरक जाणवतोय? किती पर्सेंटमध्ये जाणवतोय? आता हा निर्णय होऊन अगदी 3 ते 4 दिवस झालेले आहे, पण अजून तसं काही अजून तरी फरक जाणवलेला नाही. पण तरी पण ज्या आता लग्नाच्या तारखा नाही आहे, आता अधिक महिना उद्यापासूनच सुरू होत आहे, त्या अनुषंगाने चांदीची विक्री वाढेल असं आम्हाला वाटतं आहे. पण मोदी साहेबांनी दिलेल्या निर्णयानुसार बऱ्याच लोकांनी अजून तरी तशी सुरुवात अजून काही म्हणजे सोनं घेण्याची सुरुवात अजून काही केलेली नाही आहे. आता 15 दिवसात त्याचा बऱ्यापैकी अंदाज आम्हाला येईल. तरी काही 2-3 दिवसात फरक जाणवला याविषयी? हां, थोडाफार फरक जाणवलेला आहे. कारण की स्वतः पंतप्रधानांनी आवाहन केलेलं आहे आणि राष्ट्राच्या साठी हे आव्हान आहे. त्यामुळे आमच्या पण इंडस्ट्रीज ज्या आमची संघटना आहे राष्ट्रीय स्तरावर, त्या पण यामध्ये आता काय करून जसं की तुमचं जुनं सोनं द्या आणि नवीन दागिने बनवा, अशा काही स्कीम्स करता येईल का? किंवा गव्हर्नमेंटकडे त्यांचं जे अतिरिक्त सोनं आहे ते ज्वेलर्सला ॲज अ इंटरेस्ट म्हणून वापरता येईल का? जेणेकरून हे जे सोनं जे आहे आपल्याला बाहेरून मागवावं लागणार नाही आणि दोन्हीकडनं गोष्टी समतोल राहतील.
सर्व व्यावसायिक जे आहेत सराफ यांच्यात दुकानांमध्ये कामाला असलेले सगळे एम्प्लॉई यांच्यावर आपण काही कपात करणार आहे का? जर सोनं विक्री जर कमी झालीच समजा पुढच्या 15 दिवसात, तर मग आपल्याकडे जे काम करणारे जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्यात काही कपात होण्याची शक्यता आहे का असं काही? स्थानिक लेवलला तरी सध्या तरी असं काही वाटत नाही आहे. पुढे पण मोठमोठे कॉर्पोरेट सेक्टर असेल तिकडे माझ्या मते ह्या गोष्टी पुढे जर वर्षभर ही गोष्ट चालणार असेल तर तिथे अशा गोष्टी होऊ शकतात. पण स्थानिक लेवलला सध्या तरी असं काही विचार नाही आहे. तसं काही जाणवतही नाही. नाही आणि तसं काही जाणवत पण नाही. धन्यवाद आपण या ठिकाणी प्रतिक्रिया दिल्याबद्दल. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण.